बसा सगळे बसून घ्या, बसून घ्या, बसा बसा. अरे बंद कर ना. असं म्हणजे बंद कर, असं म्हणजे तू तरी असा अर्थ होत नाही त्याचा. तू तरी ऐकत जा माझं. तर मंडळी सगळे बसून घ्या. मला वाटतं कोणी उभंच नव्हतं राहिलं, तरी पण मी म्हणतो एक रिवाज असतो म्हणायचा की बसून घ्या बसून घ्या. आपल्या सगळ्यांचं आमच्या थुकरटवाडीमध्ये मी तुमच्या सगळ्यांचा लाडका केबल टी व्हीचा मालक, आपलं केबल टी व्ही आहे सगळ्यांना माहिती आहे, गुलकंद केबल नेटवर्क. तर गुलकंद केबल नेटवर्कचा मालक सदानंद बुच्चे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आणि थुकरटवाडी आज वेगवेगळ्या रंगांमध्ये सजलेली तुम्ही बघतच असाल. सगळीकडे इलेक्शनचे पोस्टर जसे लागावेत तसे इलेक्शनचे पोस्टर लागलेले आहेत, कारण आपल्या आवडीचं इलेक्शन सध्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आणि सगळ्यांना आता वोटिंगची घाई झालेली आहे बाबा, की आपण कुठल्या पक्षाला निवडून द्यायचं, आपल्याला कुठली सिरियल आवडते, आपण कुठल्या कलाकाराला किंवा कुठल्या हिरोईनला निवडून द्यायचं. सगळ्यांच्या मनामध्ये आता ती उत्सुकता आहे. तर आपल्याला जेव्हा शाबासकी मिळते ती शाबासकी अतिशय महत्त्वाची असते, आणि अशीच मायाची शाबासकी नेहमीच आम्हाला मिळत असते झी मराठीतर्फे. आणि कसं आहे, झी मराठी अवॉर्ड सारखेच आपल्या केबल नेटवर्कने सुद्धा काही अवॉर्ड सुरू केलेले आहेत. थुकरटवाडी पुरस्कार 16 या निमित्ताने आपण इकडे करणार आहे. तर आज आमच्या थुकरटवाडीच्या मंचावरती अख्खं झी मराठी अवतरणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सुरुवातीलाच या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. पोस्टरमध्ये तुम्हाला दिसतंच आहे सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये, जो बऱ्याच बायका दुपारी 1:30 वाजता बघत असतात. मला कळत नाही, एवढा कार्यक्रम बघतात तरी माझी बायको दिवसभर रेसिपी बघून शेवटी भेंडी करायची ती भेंडीच करते. पण असू देत, बऱ्याच बायकांना त्याचा फायदा पण होतो. तर ह्या कार्यक्रमामधून घराघरात पोचलेलं एक व्यक्तिमत्व आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आमचे मित्र शंखदर्शन कराडे या. क्या बात है. आम्ही सारे खवय्ये वा संकर्षण बोला सर. पेमेंटचं ठीक आहे, आम्ही नसतं दिलं, पण जेवायला तरी दिलं असतं. एवढं टेन्शन कशाला घेतलं, घरनं ताट घेऊन आला तू. अहो काय माहिती का बुचे, की प्रत्येक मालिकेच्या नायिकाला हिरोईन आहे. बरोबर ते आहे. आपापल्या हिरोईनला असं छान हातात हात घालून घेऊन येतात. Correct आहे. आमची हिरोईन म्हणजे पदार्थ आहेत, मग आम्ही त्यांनाच घेऊन येणार म्हणून याला घेऊन आलो. क्या बात आहे. खरंच टाळ्या वाजवा. एखादी मग आमच्यावर हाना ना कविता. सगळ्या जगात थुकरटवाडी एक छोटंसं गाव असतं. वा 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 वा. सगळ्या जगात थुकरटवाडी एक छोटंसं गाव असतं. क्या बात आहे. पण छोट्याशाच या थुकरटवाडीत सगळं जग बसतं. वा दादा वा वा. बरं फक्त बसतं असं नाही, मनापासून हसतं. विनोदावरचं तुमचं प्रेम ठळकपणे दिसतं. क्या बात आहे. वा वा. 200 झाले भाग, आता 1000 होऊ द्या. हसत राहा, हसवत राहा, हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. वा 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 वा. संकर्षण मनापासून स्वागत तुझं. आणि या वर्षीच्या झी मराठी अवॉर्ड मध्ये तुला सुद्धा नॉमिनेशन आहे. बरोबर. आणि सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालकासाठी एक तगडा तू हे आहेस, काय म्हणता येईल त्याला, टफ फायटर असं म्हणूया आपण त्याला. साबळेंबरोबर, दामले सरांबरोबर नामांकन होतं, हीच माझ्यासाठी फार मोठी पावती आहे. त्याच्यामुळे झी मराठीचे मला नामांकन केल्याबद्दलच खूप आभार मी व्यक्त करेन. स्वागत आणि बसण्याची विनंती करतो शंखदर्शन खराटेसाठी. जोरदार टाळ्या. पुढची सिरियल जी संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या घरात येते, आणि सगळ्या महिला ज्या भाऊजींची अतिशय मनापासून वाट बघत असतात, जणू काही सणच असतो दररोज भाऊबीजेचा, अशा पद्धतीनं हातात ताट घेऊन ज्यांना ववळलं जातं ते आपले सगळ्यांचे लाडके आदेश बांदेकर भाऊजी. खरं तर अत्यंत बिजी व्यक्तिमत्व, आणि ते बिजी आहेत म्हणूनच हा कार्यक्रम 12 वर्ष चाललेला आहे. जोरदार टाळ्या. आणि यानंतर आता आपण चाललोय 7 वाजताच्या सिरियलकडं. खरं तर 7 वाजल्यानंतर मी नेहमी म्हणतो शंखदर्शन, नेहमी मी सांगत असतो लोकांना की आपला टीव्ही राहत नाही तर देवा राहून जातो. वा वा वा. लोक त्या टीव्हीला सुद्धा फुलं वाहताना मी बघितलेले आहेत बाबा. वा. जय मल्हारसाठी जोरदार टाळ्या. वा वा. आणि आज या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत तिन्ही देवांना, खंडोबा, माळसा आणि बानू. जोरदार टाळ्या. जय मल्हार.
बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुरभी हंडेसाठी. जोरदार टाळ्या देवदत्त नागे यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या ईशा केसकर साठी झाल्या पाहिजे. देवाला मला विचारायचंय, सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण होईल हे नंतर, दोघींपैकी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण असेल असं तुम्हाला वाटतं? बक्षीस कोणाला मिळेल? इथे येणं हेच एक मोठं पारितोषिक असं मला वाटतं क्या आणि ते बात. आम्हा तिघांनाही मिळालेलं आहे. क्या बात है. सर्वोत्कृष्ट नायक आम्हा मित्रांपैकी कोणतरी होणार आहे आणि सर्वोत्कृष्ट नायिका ह्या दोघींपैकी होणार आहे. दोघी होतील कदाचित. ओहो, क्या बात आहे. ह्याला म्हणतात खरं न्याय, खरा न्याय त्यांनी केला. तिघांचं पण स्वागत. खूप गप्पा मारायच्या आहेत. विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या तिघांसाठी. आता आपण पुढच्या सिरियलकडे जाणार आहोत. 7 वाजता नंतर आपण 8 वाजताची सिरियल बघत असतो आणि ती म्हणजेच जी नवीन स्कीम लॉन्च केली झी मराठीनं, माझ्या नवऱ्याची बायको. त्या स्कीममुळं बरेच जण टेन्शनमध्ये आलेले आहेत. प्रत्येकाच्या घराघरामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं बाबा त्या मालिकेमुळे. पण मालिकेमुळे खरंच खूप आनंद मिळतोय. तर या मालिकेच्या निमित्तानं या मंचावरती आपण या तिघांना सुद्धा आमंत्रित करणार आहे, जे सगळ्यांच्या आता मनात बसलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गुरुनाथ, राधिका आणि शनायासाठी. मी या घरची राणी, माझ्या राजाला शोभते. सांगेल का माझं कोणी, सुख असले कोणाला हवते. मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते. सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते. ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला. साजण ग हा माझा तिच्यावरती बोलला. मी शक्कल घडवून अत्तल शिकवीन तुला धडा. बघशील तू, हरशील तू, रडशील घळा घळा. अभिजित, मला तुला हेच विचारायचंय. ठीक आहे, आता सिरियलमध्ये चाललंय ते चाललंय तुझं, पण हे सिरियलमुळे जसं आमच्या घरात टेन्शन सुरू झालंय, तसं तुमच्या घरात तुझी जी म्हणजे ओरिजिनल बायको आहे सरकारी. आम्ही सरकारी म्हणतो. तर जे सरकारी जी ओरिजिनल बायको आहे त्यांच्यात काय बदल झालाय का? म्हणजे सतत मोबाईल चेक करणे, तू कुठे जरी दात घासायला गेला तर पटकन बघणे कोणाचे व्हॉट्सॲप आले वगैरे असं काय? नाही, बरोबर आहे. ही भीती होती म्हणून मग मी काय करतो, कधी कधी शिफ्ट एक्सटेंड करायला लावतो. अयो. आणि मग जास्त वेळ सेटवर असलं की कसं या गोष्टी उद्भवतच नाही. म्हणजे आलं की फोन, अरे बॅटरी संपली म्हणून झोपून जायचं. अच्छा. विषयच उद्भवत नाहीत ना काही. ओके ओके, म्हणजे तुझं कास्टिंग करेक्ट केलेलं आहे जी. करेक्ट नाही, म्हणूनच मी निवडली मालिका. अच्छा, म्हणूनच निवडली मालिका. खरं आहे रे, खरं आहे. आपल्यासारख्या माणसाला काय जमायचं म्हणजे त्याच्यासाठी योगी तपश्चर्या लागते राव. जोरदार टाळ्या. मी विनंती करतो, कृपया आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या